नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची लक्षवेधी आहे दिशा रवीच्या अटकेवरून वादळ. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणामध्ये तिची अटक झाली आणि देशामधलं राजकारण हे तापलं. दिशा रवी ही 21 वर्षीय एक पर्यावरणवादी बंगळुरूची कार्यकर्ती आहे आणि ग्रेटा थनबर्ग सोबत तिनं टूलकिट शेअर केला असल्याचा आरोप आहे. अर्थात या अटकेसाठी जे कलम वापरलं गेलंय ते चुकीचं असल्याचा आरोपी होतो, तर सरकार त्याचं समर्थन करतंय. या मुद्द्यावरच आपण आजची लक्षवेधी चर्चा घेतो आहे. आजची लक्षवेधी दिशा रवीच्या अटकेवरून वादळ. या लक्षवेधीमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये दत्तू गवाणकर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, स्वानंद गांगल हे भाजपचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर सुद्धा आहेत, मानवाधिकार वकील असीम सरोदे आणि शेतकरी विषयाचे अभ्यासक आणि आंदोलक डॉक्टर प्रज्वला तट्टे नागपूरहून जोडल्या गेलेले आहेत आणि पुण्याहून असीम सरोदे जोडले जात आहेत. खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर प्रज्वला तट्टे, मुळात 21 वर्षीय दिशा रवीला बंगळुरूहून जी अटक झाली, या अटके संदर्भात केंद्र सरकारनं वेगवेगळी कारणं सांगितली आहे. दिल्ली पोलिसांनी या संदर्भामध्ये जी मोहीम राबवली आहे आणि ती अजूनही सुरू आहे. दिशा रवीला अटक झालीच आहे, पण दिशा रवीला अटक होऊन थांबली नाही, तर दिल्ली पोलीस ही थेट महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये सुद्धा जाऊन पोहोचली. तिथे शंतनू मुळीकला अटक करण्यासाठी गेली, मात्र त्याला अटकपूर्व जामीन हा औरंगाबाद खंडपीठानं मंजूर केलाय. निकिता जेकब याही वकील आहेत, मुंबईमध्ये मानवाधिकार वकील आहेत आणि त्यांना सुद्धा अटक वॉरंट हे जारी करण्यात आले आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आता राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण हे चांगलंच तापलंय, चर्चा वेगात होते. या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करा. या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी, डॉक्टर प्रज्वला तट्टे. सोबत असीम सरोदे सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. असीम, या संदर्भातली आपली भूमिका काय आहे? पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्याचं समर्थन भाजप सुद्धा करते आणि दिल्ली पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे, पण यावर चर्चा खूप वेगानं होते. देशाचं राजकारण सुद्धा तापलेलं आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या संस्था, संघटना या विषयावर बोलतायत की पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिची अटक ही चुकीची आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही याचा उलगडा कसा कराल? मनोज, आपण जर पाहिलं तर पर्यावरण या विषयाला राजकारणाची जोड आधीपासूनच आहे आणि पर्यावरणाचे विषय असो, मानवी हक्कांचे विषय असो किंवा सामाजिक न्यायाचे विषय असो, हे सगळे विषय राजकीयच विषय असतात, हे वास्तव आहे. पण ते राजकारण जे असते पर्यावरण विषयाची वकिली करताना किंवा पर्यावरणाची बाजू घेत असताना ते खूप सकारात्मक असं राजकारण असते की गव्हर्नन्सच्या स्वरूपात किंवा प्रशासकीय यंत्रणा ही कशा पद्धतीने काम करते, त्याच्यात काय बदल होणं अपेक्षित आहे, हे सांगण्याचा सतत प्रयत्न होत असतो. परंतु जे भांडवलदार धार्जिणे असे असतात, काही विशिष्ट लोकांचीच बाजू घेऊन किंवा ते श्रीमंत झाले पाहिजे अशा प्रकारच्या योजना असतात, त्यांना बरेचदा विकासाच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करायचा नसतो आणि ती त्यांच्यासाठी अडचणीची गोष्ट असते. आता या प्रकरणात आपण जर पाहिलं, दिशा रवी किंवा इतर सगळ्यांकडे जे लोक पोलीस जात आहेत आणि काही जणांच्या अरेस्ट झाल्या, काही जण अटक होण्याच्या भीतीखाली वावरत आहेत, मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य अशा प्रकारचं सगळं वास्तव आता समोर येत आहे. आपण एक विचार केला पाहिजे की साधारणतः 1860च्या दरम्यान थॉमस मॅकॅलोनी हा 124 या कलमाची रचना केलेली आहे, जे देशद्रोहाबद्दलचं आहे. आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपलं संविधान 1950 साली तयार करून स्वीकृत केलं, जनतेला ते अर्पण केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि याचा अर्थ त्याच्यातल्या एक महत्वाची तरतूद आपण लक्षात घेतली पाहिजे. कलम अनुच्छेद 13 जे आहे भारतीय संविधानाचा, त्यात म्हटलेलं आहे की जे कायदे हे भारतीय संविधानाला अनुसरून नसतील त्या कायद्यांच्या संदर्भात वेगळा विचार झाला पाहिजे आणि ते कायदे रद्द समजले पाहिजे. मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला जर भारतीय संविधानाने मूलभूत हक्क म्हणून दिलेला आहे, तर प्रशासनाबद्दल बोलण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि अगदी. प्रशासनावर टीका करण्याचा हक्क आहे. सरकारवर टीका आणि प्रशासनावर टीका याचा अर्थ देशावर टीका असा होत नाही. आणि त्यामुळे देशभक्तीच्या नावाखाली परत मग राष्ट्रद्रोह इतकी पातळ संकल्पना करून टाकलेली आजकाल की कोणालाही कशासाठी अटक करण्यात येईल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की भीतीचं वातावरण लोकशाहीच्या अंतर्गत असणं म्हणजे लोकशाहीलाच खरं तर आता भयग्रस्त यांनी करून टाकलेलं असं माझं मत आहे. डॉक्टर प्रज्वला तट्टे, काही तांत्रिक कारणामुळे मगाशी आपला संपर्क होऊ शकला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा दिशा रवीच्या अटकेच्या निमित्तानं चर्चेला आलाय. या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी. माझा आवाज येतोय का? येतोय आवाज. हे सरकार जे आहे हे चहातल्या पेल्याच्या वादळाला घाबरणारं सरकार आहे. चहाच्या पेल्यातलं वादळ म्हणतात ना, ज्याला हलकं फुलकं वादळ असतं, त्याला सुद्धा घाबरणारं सरकार आहे. तसं पाहिलं तर ह्या टूल किट मध्ये जे शेअर केलं होतं या मुलींनी आणि ह्या तरुण पोरी लहान लहान, यांच्यामध्ये एवढी कुठे कॅपॅसिटी आहे की ह्या काहीतरी या प्रज्ञा सिंह सारख्या वगैरे ह्या काहीतरी ब्लास्ट करतील किंवा काहीतरी खून खराबा करतील, एवढी काही त्या या मुलींमध्ये म्हणजे क्षमता नव्हती किंवा त्या इनोसेंट होत्या. आणि ही दिशा रवी जी आहे ती तर बिचारी गांधी मार्ग अनुसरून तिने नॉनव्हेज खायची, तर ती व्हेजिटेरियन झाली, शाकाहारी झाली ती. याचा अर्थ ती गांधींच्या मार्गाने चालणारी मुलगी आहे. आणि जसं गांधी पर्यावरणाबद्दल संवेदनशील होते तशीच ही पर्यावरणाबद्दल संवेदनशील आहे. आणि शेतीचा मुद्दा आणि पर्यावरणाचा मुद्दा हे हातात हात घालून चालणारे मुद्दे आहेत. कारण शेवटी पर्यावरणाचा नाश झाला तर त्याच्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे ह्या मुलीला अटक करून सरकारने हे दाखवून दिलंय की हे सरकार किती घाबरट आहे. एवढं तर इंग्रजांनी सुद्धा केलं नव्हतं. गांधीजींनी ग्रीन पॅम्पलेट्स छापले होते आणि ते जेव्हा साऊथ आफ्रिकेत होते तेव्हा आणि सगळीकडे वितरित केले होते, तेव्हा सुद्धा इंग्रजांनी त्यांच्यावर अशी काही त्या पॅम्पलेट छापले म्हणून त्याच्यासाठी अशी काही कारवाई केली नव्हती जी या सरकारने या मुलीवर केली. याचा उद्देश इंदिरा गांधींचा एवढाच उल्लेख केला आहे. म्हणून सांगतो. आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधीच्या भूमिकेबद्दल सुद्धा आंदोलक आणि चळवळीतले लोक अजूनही बोलतात. म्हणजे एका मुद्द्यावर कदाचित इंदिरा गांधींची वेगळी भूमिका असेल, पण आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा खूप चर्चेला आला होता आणि आजही त्याचे संदर्भ दिले जातात. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत मुंबईतनं. जयंतराव, हा मुद्दा केवळ दिशा रवीच्या अटकेपासून चर्चेला आलेला नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तर ट्विट ज्या पद्धतीनं केले गेले, जगातल्या वेगवेगळ्या लोकांनी, मान्यवर लोकांनी, तारांकित लोकांनी या संदर्भातले ट्विट केले, तिथून सगळा हा प्रवास सुरू झाला. केंद्र सरकारची भूमिका आपल्याला या सगळ्या ट्विटरवरून आणि ट्विटवरून दिसायला लागली. ट्विट आणि केंद्र सरकार यांच्यामधला एक मधला वाद सुद्धा आपल्याला दिसून आला काही दिवसांपूर्वी. तर ट्विटरच्या विरोधात त्यांना कारवाई करावी लागली. अनेक ट्विटर अकाउंट हे बंद करण्याची सूचना, इशारावजा सूचना ही केंद्र सरकारनं ट्विटरला दिली आणि नंतर तो वाद शमला. भारतामध्ये असं का व्हावं, वेगळी भूमिका ही का घेतली जावी, या संदर्भात सुद्धा चर्चा खूप वेगानं होते. आपण आपली भूमिका मांडावी. डिजिटायझेशनच्या युगात आम्ही जे म्हणत आहोत ते फक्त आमच्या पुरतच राहावं आणि त्यावर फक्त आमच्या फेवरच्याच प्रतिक्रिया याव्या, अशा प्रकारची भावना ठेवणारे संकुचित उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून याहून जास्ती अपेक्षा नाही. याचं कारण अतिरेकी उजवे आणि अतिरेकी डावे या दोन्ही विचारांना थोडासाही विरोध सहन होत नाही. त्यांच्या विरोधी बोललेलं त्यांना आवडत नाही आणि हे दोघांच्याही बाबतीत सारखं आहे.
सध्या आपल्याकडे अतिरेकी उजव्या विचारसरणीची सत्ता आहे आणि त्याच्यामुळे ते जे काही बोलत आहेत ते बाबा वाक्यम प्रमाणम असं म्हणून आपण जर का मानत असू तर त्यांना ते पटतं. जर त्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या एक टूल किट मी आता इथे तयार करत आहे असं जर का मी लिहिलं आणि त्या खाली वेल विशर म्हणून दिशा रवीनी केलेल्याच्या खाली समजा मी माझं जरी नाव लिहिलं तर तुम्हाला सांगतो हे सध्याचं सरकार हे इतकं शार्प आहे. दिशा रवीला तर त्यांनी केलेलंच आहे. उद्या ते अर्बन नक्षलवादी देशद्रोही हे नाव लावून इतरांचा सुद्धा फडशा पाडण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. याचं कारण विरोध नको आणि विरोध नको असं म्हणणं हे लोकशाही घोटण्याची सर्वात पहिली बेसिक प्रतिक्रिया आहे. आपण मगाशी इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं. इंदिरा गांधींच्या 19 महिन्याच्या काळाचा उल्लेख स्वानंद गांगल भरभरून करतील. ते तेव्हा त्यांचा जन्मही झालेला नसेल, जो काळ आम्ही स्वतः पाहिलेला आहे, भोगलेला आहे. प्रश्न असा आहे अजून स्वानंद गांगल काही बोलले नाही, त्याला बोलू दे आणि मग त्यानंतर तुम्ही त्यावर आपलं म्हणणं मांडा. मी तेच म्हणतोय. आणि तरी सुद्धा या 19 महिन्याच्या काळानंतर इंदिरा गांधींनी स्वतःहून हे सगळं मागे घेतलं आणि 1978 साली यवतमाळ माझ्या जन्मगावी झालेल्या एका जाहीर सभेत इंदिरा गांधींनी स्वतः आणीबाणीच्या काळात झालेल्या अतिरेकी घटनांच्या बद्दल जनतेची माफी मागितली. हा इतिहास आजही आपल्याला गुगलवर पाहायला मिळतो. इथे तर 7 वर्ष या अशा प्रकारच्या सगळ्या घटना सुरू आहेत. संजीव भट असू दे की अगदी आत्ताची घटना असू दे, न्यायालयाच्या आड असू दे की अजून ब्युरोक्रेसीच्या आड असू दे, या घटनांची रेलचेल होतेच आहे. आणि सर्वात आपण आता दत्तू गवाणकर यांच्याकडे पण सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि त्यांची भूमिका आपण समजावून घेतल्यानंतर मग स्वानंद गांगल हे सुद्धा बोलतील, आपलं मत मांडतील. दत्तू गवाणकर, फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची संस्थापक आहेत दिशा रवी आणि याला जोडून या सगळ्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईमध्ये आता कॅनडामधल्या अनिता लाल यांचं सुद्धा नाव येते. पोएटिक जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेचे समर्थक असलेली ही पोएटिक जस्टिस ही संस्था आहे आणि या संस्थेत ही काम करते अनिता लाल. आणि तिच्यासोबत आणखी 2 महत्वाची नावं आलेली आहेत, पुनिक आणि फ्रेडरिक ही सुद्धा नावं आहेत. म्हणजे दिल्ली टूल किट प्रकरणामध्ये, या सगळ्या टूल किट प्रकरणामध्ये आणखी काही नावं आता येतील. दिशा रवीला जरी अटक झाली तरी सुद्धा मुळीक याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना वेगानं पावलं उचलली होती. निकिता जेकब संदर्भात सुद्धा दिल्ली पोलिसांची हीच भूमिका आहे. अटक वॉरंट जारी केले गेलेले आहेत आणि शांतनू मुळीक याला 10 दिवसाचा अटकपूर्व जामीन सुद्धा मिळालाय. आणखी काही नावं आहेत, ते कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलीस आणखी हालचाली वेगानं करतातच आहे. आपण आपली भूमिका मांडावी. मनोजजी, टूल किट म्हणजे काय हो? पूर्वी जी आंदोलनं व्हायची त्यावेळेला परिस्थिती आताच्या सारखी ऍडव्हान्स नव्हती. त्यावेळेला कार्यकर्त्यांना मेसेज दिले जायचे की कसं आंदोलन केलं जाईल. आता या तांत्रिक युगामध्ये टूल किट आहे ज्याच्यावरती बातम्या पसरवल्या की कशा तऱ्हेने आंदोलन घेतलं जाईल. आता याच्यामध्ये या सरकारला म्हणजे आमच्या विरोधात कोण बोलेल त्याला देशद्रोही ठरवून त्याला अटक करायची, त्याला त्रास द्यायचा, हे सातत्याने गेली 7 वर्ष या देशामध्ये चालू आहे. दिशा रवीला अटक झाली. कुठे अटक झाली? बँगलोरला. त्यात तिला नेलं दिल्लीला. तिला नेताना ट्रान्झिट रिमांड ऑर्डर घेतली होती का? नाही घेतली. कायद्याच्या घटनेच्या कलम 22(2) प्रमाणे तिला ट्रान्झिट रिमांड ऑर्डर घेऊन तिला बंगल्यावरून दिल्लीला घेऊन गेलं पाहिजे होतं. तसं न करता दिल्ली पोलिसांनी मुजोरी करत तिला तिथे नेलं. तिथे नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिचा वकील घेण्याची त्या ठिकाणी मनाई करण्यात आली. तिला सरकारी वकिलावरती चालवण्यात आलं. म्हणजे अशा तऱ्हेची जोर जबरदस्ती प्रत्येक ह्याच्यामध्ये सरकार करताय. याच्या आधी
रिया चक्रवर्ती होती. आता हे प्रत्येक जेव्हा शेतकरी आंदोलन यांना भारी पडू लागलंय, त्यांना लक्षात आलंय की शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते यांच्या आता मुळाशी उठलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे 3 काळे कायदे हे रद्द करावे लागतील. त्याकरता त्यापासून आपलं लक्ष हटवून त्या ठिकाणी कसं काय या विषयाला डायव्हर्ट करता येईल या ठिकाणी या सरकारचं लक्ष आहे. आणि याच करता हे या अशा तऱ्हेचे एक खेळ करत असतात आणि अशा तऱ्हेने या अटक करून किंवा असे अत्याचार करून आता त्याच्यामध्ये टूल किट मध्ये काय आहे, मिस इन्फॉर्मेशन आणि डिस अफेक्शन. तर याच्यामध्ये सेडिशनचा कायदा कुठे आला, त्यांना देशद्रोहाचा कायदा का लावण्यात आला. म्हणजे जाणीवपूर्वक या ठिकाणी मग ते ऍक्टिव्हिस्ट असो, सोशल ऍक्टिव्हिस्ट असो, आता पर्यावरणवादी आहेत, म्हणजे या लोकांना आता हे सांगतात की बाहेरच्या लोकांनी आपल्या देशामध्ये लक्ष देऊ नये, वसुधैव कुटुंबकम तुम्हीच म्हणता. आणि आज जम्मू काश्मीरमध्ये 24 देशाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करायला आले आहेत. मग त्यांना का बोलवता तुम्ही? अहो, जेव्हा आपण म्हणतो की जग माझं घर आहे, हे जग माझा संसार आहे, आणि तुम्ही जर असे अत्याचार अन्याय करत असाल तर त्याला वाचाई संपूर्ण जगभरातूनच फुटणार. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये तिथे आंदोलन केलेलं होतं, आपण विसरू नका. स्वानंद गांगल यांच्याकडे आपल्याला जावं लागेल. जगभरातनं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं जाऊ शकतं आणि त्यांचा गवगवा केला जाऊ लागला होता आणि त्यांच्या कामाचं कौतुक त्यांचे समर्थक चाहते जगभरामध्ये वेगवेगळ्या देशातले जर करत होते तेव्हा ती गोष्ट आपल्याला चालत होती. आणि आता जर कुणी कुठल्या मुद्द्यावरती जर हस्तक्षेप केला किंवा आपली मतं जगभरातून जर मांडली देशातल्या इतक्या मोठ्या ऐतिहासिक आंदोलनावर, तर ती गोष्ट भाजपला का खटकते असा सवालही विचारला जातोय. स्वानंद गांगल, सर्वांच्या भूमिका तुम्ही समजावून घेतल्या, ऐकल्या. आता वेळ आहे तुम्ही तुमची भूमिका मांडण्याची. मी माझी भूमिका मांडतो, पण कसं आहे सगळ्यांच्या भूमिकांना उत्तर द्यायला तेवढा पुरेसा वेळ मला मिळेल ही अपेक्षा आहे. तर सुरुवात असीमजींनी केली. काय होतं ना, आपल्याकडे अनेकदा ज्या वेळेला विषयावर बोलायला मुद्दे नसतात, आपण संविधानासारखे किंवा इतर काही भावनिक मुद्दे काढले, संविधानातली कलम जर का सांगितली तर असं खूप वाटतं की अरे वा काय बोललाय, पण ते विषयाला धरून अनेकदा नसतं, जसं आजही होतं. ताईंनी बोलता उल्लेख केला की अरे या 21 वर्षाच्या पोरी, ताईंना मी आठवण करून देऊ इच्छितो की राजीव गांधी यांची ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला ती सुसाईड बॉम्बर फक्त 17 वर्षाची होती. त्यामुळे इकडे 21 वर्षाचं वय हा मुद्दा खरंच आपण काढायचा आहे का? किंवा बुरहान वाणी याला ज्या वेळेला तो दहशतवादी म्हणून मारला गेला त्यावेळेला बुरहान वाणीचं वय 21-22 वर्षाचं होतं. त्यामुळे आपण खरंच वय हा मुद्दा काढायचा आहे का? आपण सगळे सुज्ञ आहोत, आपण विचार करावा. जयंतजींनी आणि काँग्रेस प्रवक्त्यांनी जे सांगितलं तर खरंच या मुलींना विरोध फक्त त्यांनी टूलकिट केलं या एका कारणामुळे होतोय का की आपण सगळे खरंच एवढे डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत की आम्हाला पोलीस काय म्हणतायत, पोलिसांनी काय मांडणी केली हे दिसतच नाहीये. जयंतजी म्हणाले की त्या टूलकिट मध्ये जयंतजींचं नाव असतं तर त्यांनाही पोलिसांनी उचललं असतं. मी जयंतजींना इथे साधा प्रश्न विचारू इच्छितो. जयंत माइंडकर, मो धारीवाल हा जो माणूस आहे जो स्वतःला खुलेआम खलिस्तानवादी आहे असं सांगतो, त्याने कंडक्ट केलेल्या झूम मीटिंग मध्ये तुम्ही सहभागी व्हाल का? जर जयंत माइंडकर, मी लगेच उत्तर देतो की गोली मारो सालो को असं म्हणणाऱ्या मंत्र्याला, गोली मारो गद्दारो को असं म्हणणाऱ्या मंत्र्याला तुम्ही पाठिंबा देता का? आणि शाहीनबागच्या दिशेने पिस्तुलीची गोळी मारणाऱ्या कपिल शर्माला तुम्ही पाठिंबा देता का? ऐका तुम्ही पहिले पाठिंबा देता का एवढं उत्तर द्या. नाही, पहिला प्रश्न माझा आहे त्यामुळे तुम्ही मला आधी सांगा. हे बघा हे असले लहान मुलासारखे कारण आतापर्यंत आपण सर्व मान्यवरांच्या भूमिका ऐकून घेतल्या. स्वानंद गांगल यांना आपण वेळ देतोय आणि मला असं वाटतं की त्यांची भूमिका आपल्याला समजावून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. जयंत माइंडकर, ज्या वेळेला माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा जे तुम्ही दाखले दिलेत ना, तर उत्तर नसताना विषय फिरवणं ही तेव्हापासूनची चालू आलेली पद्धत आहे. त्यामुळे ती नका वापरू आता. त्यामुळे मी प्रश्न विचारला, जो माणूस स्वतःला खलिस्तानवादी म्हणवतो त्याच्या झूम मीटिंग मध्ये सहभागी व्हाल का? त्याचं उत्तर आधी द्या. आणि ते उत्तर हो असेल तर येस, जयंत माइंडकर हे सुद्धा देशद्रोही आहेत. हे मी जाहीर टीव्हीवर बघतो. ते सर्टिफिकेट स्वानंद गांधी
गांगल नावाच्या भारतीय त्याच्याबद्दल स्वानंद गांगलचं प्रमोशन होईल लगेच पक्षामध्ये की त्यांनी माइंड करला देशद्रोही म्हणून ते जयंतराव त्यांच्या प्रश्नांचं एक उत्तर तर तुम्हाला देता येईल की कहो धारीवाल हे पोएटिक जस्टिस या खलिस्तानवादी समर्थक संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. त्यांच्या कार्यक्रमात किंवा त्यात तुम्ही सहभागी व्हाल का असा त्यांचा प्रश्न आहे, होय किंवा नाही? मनोज याचं उत्तर मी तुझ्याशी बोलतो मगाशी दिलेलं आहे. तुम्ही नाही म्हणालात की हो? तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये जयंतजी. तुम्ही हो म्हणाला की नाही जयंतराव? हे बघा स्वानंद गांगल, तुम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही. मग तर मी इथून सुरू करतो की बाबरी पाडणं हे योग्य आहे का? तुम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळू शकत नाही. मी मला पाहिजे तसं उत्तर देणार आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, एक मला तुमच्या या बोलण्याचा संबंध नाहीये धारीवालांचा असं मला वाटतं. जयंतराव चर्चा दुसरीकडे भरकटू नये आणि अनेक मुद्द्यांचा परामर्श आपल्याला घेता यावा, चिकित्सा करता यावी. 1807च्या कायद्यासंदर्भात सुद्धा असीम सरोदे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे. स्वानंद, काही मुद्द्यांवर मान्यवरांनी आक्षेप घेतले, भाजपच्या भूमिकेसंदर्भात आक्षेप घेतले, दिल्ली पोलिसांच्या कारवाई संदर्भात आक्षेप घेतले. त्या संदर्भात आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही बोला, मग मी चर्चेला दुसऱ्या मुद्द्यावर घेऊन जातो. काय आहे ना की अटक झाली ती कायद्यानुसार झाली का हे ठरवायचं काम तुमचं माझं नाहीये. ते ठरवायला न्यायालय आहे. आज न्यायालयाने दिले ना 2 जणांना ट्रान्झिट जामीन दिले ना न्यायालयाने. आज निकिता जेकबला मिळाला, काल याला मुयुकला मिळाला. आता त्यांना दिल्ली न्यायालयासमोर 3 आठवड्यात आपल्या जामिनाचा अर्ज करायचा आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून अभय आहे. त्यामुळे हे ठरवण्यासाठी आपल्या देशात न्याय व्यवस्था नावाची एक प्रक्रिया आहे ना. ही सगळ्या गोष्टी मीडियाच्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला ठरवायच्या आहेत की अटक झाली ती योग्य आहे का अयोग्य आहे, कायदे आणलेत ते योग्य आहेत का अयोग्य आहेत. मीडियात चर्चा झाल्या पाहिजेत, त्या होणं योग्यही आहे. अनेक मुद्द्यांचा गोष्टींचा उहापोह व्हायला पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे न्यायासन नावाची व्यवस्था आपण मानत असलेल्या, आपण स्वीकारलेल्या संविधानाने दिलेली आहे. त्याचा आपण मान ठेवणार आहोत का नाही? मनोज मी उत्तर देऊ? मी सांगतोय जयंत वाईनकर, न्यायालयाचा मान ठेवण्याचं तुम्हाला विचारत नाही, तुमची लायकी नाही. जयंतराव भाषेचा स्तर थोडासा आपण बिघडू देऊ नये. ठीक आहे. या ठिकाणी मात्र जयंतराव मी तुम्हाला थांबवतो. स्वानंद गांगल यांनी आपलं निवेदन संपवलेलं आहे. ज्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा होती आणि ती चर्चेच्या सुरुवातीलाच आपण तो मुद्दा घेतला, 124 या कलमाबद्दल असीम सरोदे तुम्ही सांगत होता. मला हे सांगा की याची व्याख्या आपण कशी करणार? म्हणजे जर त्या सरकारांनी, कुठलंही सरकार असो, राज्यातलं असो किंवा केंद्र सरकार असो, त्यांनी तो आपल्या सोयीनुसार तो कायदा वापरला जातो का असं आपल्याला वाटतं का? आणि या कायद्याची व्याख्या तुम्ही कशी कराल? या कायद्यामध्ये वेगवेगळे गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक किंवा ज्यांच्यावर कारवाई करायची आहे किंवा ज्यांना या सगळ्या गोष्टीशी संबंध जोडून घ्यायचा आहे त्या केंद्रीय संस्थांना, त्यांच्यासाठी आपल्या सोयीनुसार हे कायदे वापरले जातात का असं तुमचं मत आहे? तर त्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला होता. असीम सरोदे, मी मगाशी सांगितलं की 1860 सांगितलं, पण ऍक्च्युली प्रत्यक्षात 1867 मध्ये थॉमस मॅकेलो यांनी या 124 अ कलमाची रचना केली होती. आणि त्यांचा सरळ उद्देश होता की जे भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतील किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलतील त्यांना कुठेतरी आपण थांबवू शकलो पाहिजे, थोपवू शकलो पाहिजे, यासाठी या कलमाची रचना होती. आणि असे कलम खरं तर आता लोकशाहीमध्ये कोणत्याच देशामध्ये, केवळ मी भारताचा मुद्दा घेत नाही आहे, कोणत्याही लोकशाही देशामध्ये असे कलम असणं कायद्यामध्ये हे लाजिरवाणं ठरेल अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि आता तर म्हणजे 2014 नंतर जे काही अहवाल आता प्रसिद्ध झालेले आहेत, मोदी आणि योगी यांच्याबद्दल जास्तीत जास्त अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत, ही पहिली गोष्ट. आणि 2014 नंतर अचानक राष्ट्रद्रोह्यांची संख्या भारतामध्ये वाढलेली आहे. हे खूपच गंभीर आहे की 2014 नंतरच ती का वाढली. कदाचित हे आधीपासूनच हे लोक होते आणि आता ते आयडेंटिफाय व्हायला लागलेले आहेत.
तर राष्ट्रद्रोही या देशामध्ये राहू नये ही एक अत्यंत चांगली योजना आहे असं मला वाटते. पण राष्ट्रद्रोही कोणाला म्हणायचं याचं तारतम्य बाळगण्याची गरज आहे. काही लोक आपल्या स्वतःच्या स्वानंद गांगल याचं कोणालाही उत्तर द्या. राष्ट्रवादी म्हणत असतील तर स्वानंद गांगल ते कुणी खपून मानवाधिकार वकील आहे, आपण ॲडव्होकेट एक- असीम सरोदे, त्यांनी आपली भूमिका मांडली. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. एक मुद्दा स्वानंद याचं उत्तर द्या. नाही, मी याचं उत्तर हेच देतो की जे असीम सरोदे म्हणतात की 2014 नंतर संख्या वाढली वगैरे, तर 2014च्या आधी राष्ट्रद्रोह्यांना पाठीशी घालणारं सरकार होतं का याचाही चर्चा आणि उहापोह होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना देशद्रोहाचा खटला ज्यांच्यावर सुरू आहे किंवा काय, असीमजी 2014 पासून 2019 आज 21 आलं. 2021 पर्यंत तुम्ही असू दे, जयंतराव असू दे आणि तुमच्यासारखे इतर कित्येक जण असू देत, हे सातत्याने सरकारचा मिळेल त्या प्लॅटफॉर्मवरनं विरोध करताय. तुमच्या विरोधात अशी कधी कलम लागली का? नाही लागली, कारण की तुम्ही सरकार विरोधात बोलताय, देशाविरोधात बोलत नाही आहात. ही कलम त्यांच्या विरोधात लावली गेल्यात, जी लोक देशाविरोधात बोलतायत, देश तोडण्याची भाषा पण करतायत. स्वानंद गांगल, टूलकिट वर आक्षेप घेण्यासाठी तुम्हाला कोणते महत्वाचे मुद्दे हे दिल्ली पोलिसांना आढळले ज्यामुळे देशाविरुद्ध त्यांनी युद्ध छेडलं असं एक चित्र निर्माण झालं? नाही, काय आहे की पोलिसांना काय सापडलं हे पोलिसांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, मगाशी तुमच्याच तोंडून पीटर फ्रेडरिक यांचा उल्लेख आला, तोही त्या मूळ धारीवालच्या झूम मीटिंग मध्ये होता. पहिली गोष्ट, मूळ धारीवालच्या झूम मीटिंग मध्ये ही भारतातली 3 ज्यांची नावं आलेली आहेत, ती मुलं काय करत होती. त्या टूलकिट मध्ये मॉडिफाईड बाय निकिता जेकब हे सरळ सरळ दिसत होतं. तर निकिता जेकब हिने टूलकिट मॉडिफाय का केलं आणि त्याच्यानंतर तिने स्वतःचं ट्विटर अकाउंट डिलीट का केलं. ग्रेटा आणि दिशा रवी यांचे चॅट्स बाहेर आलेले. त्यात दिशा रवी असं सरळ सरळ सांगते ग्रेटाला की या विषयात आपल्याला UAPA ही लागू शकतो. म्हणजे आपण असं काहीतरी कार्य करतोय जे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्टच्या खाली चुकीचं आहे, गैर आहे, हे तिला समजत होतं असा त्याचा अर्थ होतो. ज्या वेळेला ती दिशा ग्रेटाला हे सांगतेय की आपल्यावर ही कलम लागू शकतात किंवा या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, हे त्यांना कळतं. बरं, पीटर फ्रेडरिक याचं जे नाव आलं तोही त्या झूम मीटिंग मध्ये होता, झूम कॉल मध्ये होता असा संशय आहे असं म्हटलं जात आहे. तर याचा शोध 2006 सालापासून आपल्या तपास यंत्रणा करतायत. म्हणजे भाजप सरकारच्या काळापासून नाही तर काँग्रेस सरकारच्या काळापासून याचा याला तुम्हाला उत्तर देता येईल. डॉक्टर प्रज्वला तट्टे नागपूरहून जोडल्या गेलेत. डॉक्टर प्रज्वला तट्टे, ही भीती आंदोलकांना जी वाटली की आपल्या विरोधात UPA कायद्याचा वापर केला जाऊ शकतो, कारण ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यात व्हॉट्सअपवर चर्चा झाली, संवाद झाला, त्या संवादातलं हे महत्वाचं एक वाक्य आहे. नाही, व्हॉट्सअप मध्ये हे लोक काय अजून मग मी हा प्रश्न विचारते की ते व्हॉट्सअप खरंच या दोघींमधलं आहे का? हे कोण आता कोणी सिद्ध केलं? हे कुठे सिद्ध झालं अजून? आणि ती झूम मीटिंग एखाद्या विषयावर काय होतं, एखाद्या विषयावर तर जर का पर्यावरणाच्या विषयावर एखाद्या कोणीतरी झूम मीटिंग घेतली आणि त्याच्यामधले जर आपल्याला वेगवेगळे पैलू माहीत करून घ्यायचे असले तर आपण काही त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासत नाही बसत. आपल्याकडे जर त्याचं हे आलं, इन्व्हिटेशन आलं, तर त्याच्यामधल्या प्रत्येकाची हे आपण बघत नाही बसत. एवढे माहीतही नसतात त्याच्यात सामील झालेले सगळे कोणत्या पार्श्वभूमीतून आलेले हे आपल्याला माहित नसतं. आणि या सरकारनी हिरापत वाटल्यासारखे UAPA लावले आहे लोकांवरती. त्याच्यामुळे कोणालाही वाटतं की बाबा आपणही म्हणजे सरकारच्या विरोधात काही करायला जाऊ तर आपल्यावर UAPA लागू शकतो. हे तर आम सगळ्या ऍक्टिव्हिस्ट मध्ये एक भावना आहे. जितका तो लागला जातो त्यापेक्षा जास्त ओरड केली जाते का UAPA कायद्याबद्दल? नाही, खूप लावले. अरे, पत्रकारांवर UAPA लावले. जे लोक तिथे तपास म्हणजे किंवा पत्रकारिता करायला गेले, एक रिपोर्टिंग करायला गेले, त्यांच्यावर UAPA लावले. त्या मुनव्वर फारुकी नावाच्या त्या मुलावर त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले, त्या कफील खानवर लावले. त्याच्यामुळे खिरापत वाटल्यासारखे तुम्ही सर्वांवर UAPA लावल्यावर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चला आता UAPA साठी तयार राहूनच आपल्याला कोणती पण ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि एखाद्या विषयावर, कोणत्याही विषयावर जेव्हा एखादी झूम मीटिंग असते
त्यावेळी त्याच्यामध्ये कोण कोण सामील होत आहे याच्याबद्दल मला जर पर्यावरणाच्या विषयावर झूम मीटिंग असेल, कोणी घेत असेल तर त्या मीटिंग मध्ये कोण कोण सामील होणार आहे आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे मला तरी माहित नसणार आहे. देशात इतकं भयग्रस्त वातावरण तयार झालं अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. यावर आपण आता पुन्हा बोलणार आहोत. लक्षवेधीमध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. स्वानंद गांगल आपल्यापर्यंत येतोय, मी आपला मुद्दा समजावून घेतो. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दिशा रवीच्या अटकेवरून वादळ. जय महाराष्ट्राची लक्षवेधी चर्चा.